बली की जय। आज हनुमान जयंती निमित्त शिर्डीत या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय। ही स्पर्धा वाटत सोपी असली तरी तितकी सोपी नाही बरं का। 125 किलो वजनाचा हा दगड आहे, त्याला बजरंग गोटा म्हणतात आणि हाच 125 किलोचा बजरंग गोटा स्पर्धकांना उचलायचा असतो। शक्तीबरोबर युक्तीचा मेळ घालून हा भरीव वजनदार दगड उचलला जातो। आज हनुमान जयंती निमित्त 50हून अधिक युवकांनी हा बजरंग गोटा उचलण्याचा प्रयत्न केला। त्यातल्या 20 युवकांना यशस्वीपणे हा बजरंग गोटा उचलता आला। हा बजरंग गोटा मोठ्या ताकदीने उचलून खांद्यावरून मागे टाकावा लागतो। यात मोठी कसरत लागते, त्याचबरोबर युक्तीचा सुद्धा उपयोग इथे करावा लागतो। शिर्डीतल्या हनुमान मंदिराला लाभलेली ही एक मोठी परंपरा आहे। जे स्पर्धक हा गोटा उचलण्यात यशस्वी होतात त्यांचा सत्कार करण्यात येतो, अशी माहिती क्रांती युवक संघटनेचे संस्थापक सचिन तांबे यांनी दिली आहे। हनुमान जयंती निमित्त शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिर्डीतील हनुमान मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की साईबाबांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। दक्षिणमुखी हे हनुमान मंदिर आहेत। बऱ्याचदा बाबा या मंदिरामध्ये आराम करण्यासाठी येत असत, त्यामुळे या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यातल्या त्यात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मंदिरासमोरील जो 125 वजनी किलोचा जो बजरंग गोटा आहे ती उचलण्याची स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो। 50 तरुणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व 20 तरुण हा जो गोटा आहे ते उचलण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाले। मला असं वाटतं की हनुमान जयंती निमित्त युवकांनी ही जी शक्तीची उपासना केलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। मी शिर्डीतील सर्व तरुणांना आवाहन करतो की आपणही यावं आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन शक्तीची उपासना करावी। धन्यवाद। ओम साईराम। तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटली? तुमचं यावरती म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत।